मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर आता इकडं मंजू आणि सत्या तिथे फिरायला आलेले असतात दोघेजण. हे कुणालाच माहीत नसतं. आणि आता इकडे ज्या मम्मी साहेबां त्या आहेत आता त्या म्हणत असतात की आता काय करायचं आपण. त्यांना तर काहीच माहीत नसतं. तर इकडे आता जी आमरी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि तिला तिथे तिच्या नवऱ्याचा फोन येत असतो. तो सारखाच फोन करतो. मंजूच्या आई विचारते, "काय गं रे कुणाचा फोन आहे?" आणि तिथे एक सवी पण असते. सवी म्हणते, "अमृता कुणाचा फोन आहे?" तर आता अमृता म्हणते की कुणाचा असणार. तर आता लगेच मम्मी साहेब त्या मंजूच्या आई म्हणते की हो ते जावई बापूंचाच आहे ना. तर आता लगेच अमृता म्हणते की हो ना, त्याने सारखा फोन करतोय मला, काय करू मी त्यांचं. तर आता लगेच इकडं कवी म्हणते की अगं एवढा त्रास देतो तो माणूस तुला, तू कशाला त्याचा नंबर ठेवलास, ब्लॉक करून टाक ना. तर आता लगेच मंजूच्या आई म्हणते हो बरोबर आहे अमृता, कर ब्लॉक त्याचा नंबर. आणि आता लगेच अमृता त्याचा नंबर ब्लॉक करून टाकते. आणि आता ब्लॉक केल्यावरती आता ती म्हणत असते की बरं झालं. तर इकडे आता जो हा आहे आर्यन, तो आर्यन आता त्यांच्या रूममध्ये सगळीकडे जाऊन बघतो. आणि तो आता मंजू त्यांच्या रूममध्ये येतो. तिथे मंजूच्या आईन ते उभा असतात आणि तिथं म्हणतो की काय हो तुमचं काही महत्त्वाचं डिस्कशन चालू होतं का. तर आता लगेच मंजूच्या आई त्या म्हणतात की नाही नाही काय झालं. तर आता लगेच ते म्हणतात काही नाही. तर आता अमृता विचारते तुम्ही एवढ्या रात्री इथे. तर आता लगेच तो म्हणतो की हो मला तुम्हाला सगळ्यांना मिठाई द्यायची होती. हे बघा मी मिठाई आणली कारण की माझ्या आईचा वाढदिवस आहे ना, त्यासाठी मी मिठाई वाटतोय आणि तुम्हाला पण घेऊन आलो होतो. तर आता लगेच त्याला तो सगळ्यांना मिठाई देतो. आणि आता लगेच अमृता त्या म्हणतात हो का. तर आता लगेच ते म्हणतात की मंजू आणि सत्यदादा कुठे आहे. हो ते रूममध्ये नाही आहे, मी त्यांना मिठाई द्यायला गेलो होतो पण. तर आता लगेच मंजू आई म्हणते काय ते रूममध्ये नाही आहे मग कुठे गेलेत ते. आता मम्मी साहेब पण तिथे येतात. मम्मी साहेबांना त्यांचा आरडाओरडा सुरू होतो. आता मंजूच्या आईन त्या तिकडे येतात. पण आता मग विचारतात कुठं गेले असेल सत्यान ते. तर आता त्यांना सत्यान ते कुठं गेले कुणालाच काही माहीत नसतं. तेवढ्यात या जयदीप पळत येतो. म्हणतो की काय झालं आई, का आरडाओरडा करताय. तेवढ्यात आता लगेच मंजूच्या आईन ते म्हणतात मम्मी साहेब म्हणतात की अरे सत्यन ते कुठं गेले ना कुणालाच माहीत नाहीये. तर आता तो म्हणतो की अगं ते बाहेर गेले आहेत दोघेजण, तो मला सांगून गेलाय काही झालेलं नाही, सुखरूप आहेत ते दोघं, असं सांगतो जयदीप. तर ते म्हणतात बरं झालं. आणि आता लगेच जी हे आहे सपनी ती म्हणते की हा म्हणजे दोघेजण डिनरला गेले वाटतं बाहेर, असं बोलते. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मी सोडणार नाही यांना, काय ही माझ्या पोराला घेऊन गेली ना काय माहिती, असं म्हणत असते. आणि आता लगेच ते आता तिथे इकडे येतात. आता लगेच तिथे खाली येतात सगळेजण. खाली आल्यावरती आता लगेच जयदीप पण त्या सांगितल्यावरती सगळे तर आर्यन विचारतो. आर्यन तर खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता आर्यन म्हणतो की काय हे दोघं तिकडे गेले आणि मी इथं थांबू. तर आता लगेच म्हणतो की काय मला जायला हवं. तर तो तुम्ही जातो. तर आता लगेच मंजू आहे ते विचारतात काय हो काय एवढा घाई घाई चाललात तुम्ही. हो काय चाललं तुमचं, काय झालं. तर आता म्हणतो की काही नाही, मला माझ्या बाबांनी दिलेलं काम आठवलं ना त्यामुळे जायचं आहे. तर आता लगेच मंजू मम्मी साहेब म्हणतात बास झाला त्यांचं, तुम्ही स्वयंपाकाला लागा, ते गेलेत तिकडे खायला, आम्ही काय खाणार इथे, करा आम्हाला लवकर काहीतरी खायला, असं मम्मी साहेब म्हणतात. आणि आता मंजूच्या आईन त्या म्हणतात ठीक आहे. आणि ते मम्मी साहेब म्हणतात आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करता तुम्ही, असं म्हणतात. तर इकडं सत्य आणि मंजू एका ठिकाणी येऊन तिथे थांबवतात गाडी. त्या थांबवल्यावरती सत्य आता मक्याचे कणस भाजायचा प्लॅन होतो. आणि सत्य ते सत्य आणि मंजू चूल पेटवण्याला सरपण आणतात. दोघे जण जाळ करतात, सरपण चूल पेटवतात आणि ते कंस भाजवण्याचा त्यांचा प्लॅन चालू असतो. आणि आता सत्य म्हणजे दोघे फुकून फुकून ते कंस भाजत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. आर्यन आता खरंच मंजू आणि सत्याला वेगळं करू शकेल का, आणि सत्य मंजू खरंच त्याचा हे होईल का, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.